श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 13वा. नामरूप. समास 5वा. कहाणी निरूपण. श्रीराम. कोणी एके दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन, काळक्रमणे लागून कथारंभिली. श्रीराम. कुणी दोघे मित्र पृथ्वीवर अनासक्तपणे हिंडत होते. वेळ चांगल्या प्रकारे जावा म्हणून त्यांनी कथा सांगायला आरंभ केला. श्रोता पुसे वक्तयासी, कहाणी सांगाजी बरविसी. वक्ता म्हणे श्रोतयासी, सावध ऐके. श्रीराम. ते ऐकून श्रोता वक्त्यास म्हणाला की एखादी छानशी गोष्ट सांगा ना. तेव्हा वक्ता श्रोत्याला म्हणाला की कहाणी सांगतो, तू सावधपणे ऐक. एके स्त्री पुरुषे होती, उभयेतांमध्ये बहुप्रीती. एक रूपेची वर्तती, भिन्न नाही. श्रीराम. एक स्त्री आणि एक पुरुष यांचे जोडपे होते. त्या उभयतांमध्ये अत्यंत प्रीती होती. त्यांच्यात जराही भिन्नत्व नव्हते. दोघे अगदी एकमताने एकरूप असल्यासारखी वागत असत. ऐसा काही एक काळ लोटला, तयास एक पुत्र झाला. कार्यकर्ता आणि भला सर्वविषयी. श्रीराम. असा काही काळ लोटला तेव्हा त्यांना जाणीवरूप विष्णू एक पुत्र झाला. तो सर्व बाबतीत चांगला असून मोठा कार्यकर्ता होता. पुढे त्यासही झाला कुमार, तो पित्याहून आतुर. काही तदर्थ चतुर व्यापकपणे. श्रीराम. पुढे त्या पुत्रालाही एक कुमार म्हणजे ब्रह्मदेव झाला. तो पित्यापेक्षाही उतावळ्या स्वभावाचा आणि व्यापकपणे पित्यापेक्षा अर्धचतुर होता. तेणे व्याप उदंड केला, बहुत कन्यापुत्र व्याला. उदंड लोक संचिला नाना प्रकारे. श्रीराम. त्याने व्याप खूप वाढवला आणि अनेक कन्या पुत्रांना जन्म दिला. याप्रमाणे नाना प्रकारचे असंख्य लोक निर्माण झाले. त्याचा पुत्र ज्येष्ठ तो अज्ञान आणि रागीट, अथवा चुकरता नीट संहार करी. श्रीराम. त्याचा सर्वात ज्येष्ठ पुत्र शंकर अत्यंत अज्ञानी आणि रागीट होता. कुणाचे जराही काही चुकले की तो संहार करी. पिता उगाच बैसला, लेके बहुत व्याप केला. सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र. श्रीराम. पिता म्हणजे मूळ पुरुष स्वस्थ बसून राहिला होता. त्याच्या लेकाने म्हणजे विष्णूने खूप व्याप वाढवला. तो ज्येष्ठ पुत्र चांगला जाणता आणि सर्वज्ञ होता. नातू त्याचे अर्ध जाणे, पण तू तो काहीच नेणे. चुकता संहारणे महाक्रोधी. श्रीराम. नातू होता तो अर्धेच जाणत होता, तर पण तू काहीच जाणत नव्हता. तो महाक्रोधी होता आणि कुणी चुकले की त्यांचा संहार करी. लेक सकळांचे पाळण करी, नातू मेळवी वरच्यावरी. पण तू चुकल्या संहारा करी अकस्मात. श्रीराम. लेक म्हणजे विष्णू सर्वांचे पालन पोषण करीत असे. नातू वारंवार प्रजा वाढवी, तर पण तू कोणी चुकले असता अकस्मात संहार करी. नेमस्तपणे वंश वाढला, विस्तार उदंडची झाला. ऐसा बहुत काळ गेला आनंद रूप. श्रीराम. याप्रमाणे नियमितपणे वंश वाढत गेला आणि प्रचंड विस्तार झाला. प्रथम बराच काळ मोठ्या आनंदात गेला. विस्तार वाढला गणवेना, वडिलांस कोणीच मानिना. परस्परे किंत मना बहुत पडिला. श्रीराम. विस्तार इतका वाढला की मोजदात करणे अशक्य झाले. पुढे वडिलांना कुणी मानेनासे झाले. सर्वांच्या मनात परस्परांबद्दल संशय वाढू लागला. उदंड घर कळहो लागला, तेणे कित्येक संहार झाला. विघट पडिले थोर थोरालना, बेबंद झाले. श्रीराम. उदंड गृह कलह सुरू होऊन त्यामुळे कित्येकांचा संहार झाला. थोरा मोठ्यातही वितुष्ट आले आणि बेबंदशाही माजली. नेणपणे भरी भरले, मग ते अवघेच संहारले. जैसे यादव निमाले उन्मत्तपणे. श्रीराम. अज्ञानाच्या भराने ते उन्मत्त झाले आणि मग सर्वांचाच यादव जसे उन्मत्तपणे एकमेकांशी भांडून मेले त्याप्रमाणे संहार झाला. बाप लेक नातू पणतू, सकळांचा झाला निपातू. कन्या पुत्र हेतू मातू अणुमात्र नाही. श्रीराम. बाप लेक नातू पणतू सगळ्यांचा संहार झाला आणि कन्या पुत्र पणतू नातू यांपैकीही कोणी शिल्लक उरले नाही. ऐसी कहाणी जो विवरला,
तो जन्मापासून सुटला, श्रोता वक्ता धन्य झाला प्रचितीने श्रीराम. अशा या कहाणीचे जो विवरण करील तो जन्म मरण चक्रातून सुटेल याची प्रचिती घेतल्याने श्रोता आणि वक्ता दोघेही धन्य झाले. ऐसी कहाणी अपूर्व जेते, उदंड वेळ होत जाते, इतुके बोलोनी गोसावी ते निवांत झाले श्रीराम. अशी ही अपूर्व कहाणी नित्य होत जात असते. इतके बोलून श्री गुरु निवांत झाले. आमची कहाणी सरो, तुमचे अंतरी भरो, ऐसे बोलणे विवरो कोणीतरी श्रीराम. आमची कहाणी सरो आणि तुमचे अंतरात भरून राहो, असे बोलून वक्ता म्हणतो की या कहाणीचे कुणीतरी मनन करावे. चुकत वाकत आठवले, इतुके संकळीत बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती श्रीराम. चुकत माकत जेवढे आठवले तेवढे संकलित करून येथे सांगितले. त्यात आधी कोणे काही झाले असेल तर श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे. ऐसी कहाणी निरंतर, विवेके ऐकती जे नर, दास म्हणे जगोद्धार तेची करीती श्रीराम. अशी ही कहाणी नर निरंतर विचारपूर्वक ऐकतील. रामदास म्हणतात की ते जगदुद्धार करतील. त्या जगदुद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण, सार निवडावे निरूपण यास बोलिजे श्रीराम. तो जगदुद्धार कसा होईल ते लक्षण ऐका. या कहाणीचे विवरण करून त्यातून सार निवडावे यालाच निरूपण म्हणतात. निरूपणी प्रत्यये विवरावे, नाना तत्व कोडे उकलावे, समजता समजता व्हावे निसंदेह श्रीराम. निरूपण लक्षपूर्वक ऐकावे, त्याची आपल्या अनुभवाशी सांगड घालून ते नीट समजून घ्यावे, म्हणजे त्यातील अनेक तत्वांचा उलगडा होईल आणि समजता समजता स्वानुभव येऊन श्रोता निसंदेह होईल. विवरो न पाहता अष्टदेह, पुढे सहजची निसंदेह, अखंड निरूपणे राहे समाधान श्रीराम. पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 मिळवून जे अष्टदेह आहेत त्यांचे विवरण करून पाहिले पाहिजे. साहजिकच श्रोता निसंदेह होतो, मात्र अखंड निरूपण करीत राहिल्यानेच शाश्वत समाधान प्राप्त होते. तत्वांचा गलबला जेथे, निवांत कैचे असेल तेथे, या कारणे गुल्लीपरते कोणी एके असावे श्रीराम. जेथे तत्वांचा गलबला असेल तेथे निवांतपणा कसा असेल, म्हणून या घोटाळ्यापासून कोणी एकाने नेहमी अलिप्त असावे. ऐसा सूक्ष्म संवाद केलाची करावा विशद, पुढील समासी लघुबोध सावध ऐका श्रीराम. असा हा सूक्ष्म संवाद पुन्हा पुन्हा स्पष्ट करून समजून घ्यावा. आता पुढील समासात लघुबोध सांगितला जाईल, तो श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कहाणी निरूपण नाम समास 5 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.